आदरणीय आबा आपले विचार आणि परिवर्तनाची दिशा विजन काय असतं हे आपल्या समोर मांडतील. रामसिद्ध बुवा चरणी नतमस्तक होतो. 245 माढा विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार सभेसाठी ज्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते भारतनाना पाटील साहेब, ज्यांनी काल माढा मतदारसंघ नव्हे तर जिल्हा हरदुरून सोडला ते भागवत नाना जाधव, बापू काका जाधव, डॉक्टर सदाशिवजी कदम सर, बापूरावजी डोके, जिल्हा शेतकरी संघटनेचे संघटक दीपकदादा कोचरे पाटील, मधुकरजी ठोंबरे सर, संदीपजी खारे, मियाजीभाई कोरबू, अमोलजी मिस्किल, दशरथजी डिकोळे, राहुलजी मस्के, DS पाटील सर, बिभीषणजी कदम सर, आबासाहेब गवळी, सिद्धेश्वरजी जाधव सर, जाधव अध्यक्ष, बिनूजी डुबल, राजेंद्र दगडे, राजजी देशमुख, सर्जेरावजी पाटील, संतोषजी कदम, बालाजी कदम, सुधाकरजी पाटील, रामजी बोडके, कलीमजी कोरबू, सुधाकरजी कोळी, अशोकजी झंझुर्डे, जयदीप लोखंडे, रोहितजी पवार, मुकुंदजी पाटील, प्रमोदजी ठोंबरे, अशोकजी जाधव, दादासाहेब कांबळे, महादेवजी सरडे, बापूसाहेब कारंडे व सर्व सहकारी वडीलधारी ज्येष्ठ आणि समोर बसलेले माझे तरुण सहकारी पत्रकार बांधव आणि लांबून ऐकणारे आणि आपल्याला मत देणारे मतदार, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लखलखता तारा म्हणून 6 दशकापेक्षा जास्त काळ ज्या माणसानं या महाराष्ट्राच्या मनावरती राज्य केलं ते शरदचंद्र पवार साहेब. त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पार्टी, पवार पार्टीचा ज्यांनी वाघाला वाघ म्हणून डरकाळी फोडायला शिकवली त्या बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, आम आदमी पार्टी, संभाजी ब्रिगेड, RPI, गवई गट, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समोर मत मागण्यासाठी या सर्वांच्या आशीर्वादानं आपल्या समोर उभा आहे. जिल्ह्याचे नेते मोठे दादा खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेब यांनी माझ्यासारख्या सामान्य मुलावरती पवार साहेबांनी विश्वास ठेवला आणि समोरच्या बलाढ्य शक्तीच्या विरोधात सामान्य पोराला लढण्यासाठी पाठवलं. एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला एक प्रसंग होता. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी गोलकोंडाच्या बाजूला गेले होते आणि मग गोलकोंडाचा राजा महाराजांच्या स्वागताला आले आणि मग त्यांच्या दरबारात दाखवायला लागले, हा माझा हत्ती आहे, हा माझा सिंह आहे, हा माझ्याकडे ते आहे, अमुक आहे तमुक आहे, बरंच काय काय सांगायला लागले. मग महाराजांना विचारलं तुमच्याकडे कोण आहे? मग महाराजांनी सांगितलं माझ्याकडे हत्तीसारखी माणसं आहेत. मग कोण तुमच्यात आहे का म्हणले हत्तीच्या बरोबर झुंज खेळणारा? तर त्यावेळेस येसाजी कंक त्या ठिकाणी उडी मारून त्या ठिकाणी हत्तीच्या समोर उभा राहिला. येसाजी कंकावरती तो हत्ती चाल करून गेला आणि त्याचबरोबर येसाजी कंक आता जाणार एवढ्यात सपकीन तलवार निघाली आणि सोंड उडवून येसाजी कंक त्या हत्तीच्या मानगुटीवर बसला आणि त्यावेळेस त्या ठिकाणी हत्तीला आडवं झोपवण्याचं काम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी केलं आणि त्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतोय. तशाच पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती चालणारे शरदचंद्र पवार साहेबांनी मला सांगितलं 30 वर्षाच्या पुढच्या हत्तीला आता सोंड कापल्याशिवाय येऊ नको. आणि त्या ठिकाणी उमेदवारी देत असताना पाठीवरती ठाप टाकली आणि सांगितलं त्या ठिकाणी सगळे विक्रम मोडून निवडून ये, मी तुझ्या प्रचाराला 17 तारखेला येतो. निवडणूक ही तुमच्या माझ्या सर्वांसाठी वेगळी आहे, कारण या निवडणुकीमध्ये
खूप काही गोष्टी घडतायत. या निवडणुकीमध्ये मी गाव दौरा करत असताना आपल्या देखील गावामध्ये बऱ्याच वेळा येण्याचा योग आला. योग येत असताना प्रत्येक वेळी आता खाली बसल्यावर मी सांगत होती ऊसाच्या बाबतीत विठ्ठल कारखान्याची निवडणूक लढली. त्या निवडणुकीत मी शब्द दिला होता सभासदांना की त्या ठिकाणी कारखाना बंद चालू करतो, मागची 40 कोटीची देणी देतो आणि ज्यावेळेस 2100-2200 भाव चालू होता त्यावेळेस आपल्याला 2500 रुपये भाव देण्याची त्या ठिकाणी भूमिका मांडली. आणि मग 2500 रुपये भूमिका मांडल्यानंतर त्या ठिकाणी सभासदांनी विश्वासानं त्या ठिकाणी आम्हाला निवडून दिलं आणि निवडून दिल्यानंतर त्या ठिकाणी कारखान्याचं कामकाज चालू झालं. मधीच एक किस्सा म्हणून बापू सांगतो. कारखान्याचं निवडणूक जिंकली आणि आमच्यातले एक संचालक सर कुठे गेले? सर काय झालं, आमचे एक संचालक गावातला एक जोडीदार होता, त्याचं रणजित भाईची ओळख होती. ती गेलो सत्काराला घेऊन. सत्कार केला आमच्या संचालकाचा आणि सत्कार केल्यावर त्या आमच्या संचालकाला म्हणला, अभिजित पाटील 2500 रुपये भाव कसा देणार? ती म्हणला देणार. नवीन होतं. ती म्हणला देऊच शकत नाही, असा आहे अडचणी त्या कारखान्याच्या. ती म्हणला तरी देणार. ती समोरचा म्हणला साखरेचा भाव असा आहे तसा आहे रणजित भाया, देऊच शकत नाही म्हणला. मग आपलं संचालक म्हणला तरी देणार. मग शेवट रणजित भायांनी संचालकाला सांगितलं, जर 2500 रुपये अभिजित पाटलांनी दिलं तर 1 तास शिकवणीला येतो म्हणलं सर माझ्यावरती. 3000 दिलं पण आलं नाही बघा अजून. म्हणजे सांगायचा उद्देश बघा काय आहे तुम्हाला. ह्याच्या मागचा किस्सा, नवीन संचालक निवडून आलत, बिचकाय लागलं की 6 महिने देते ती नाही ती. म्हणजे साप कसं सोडती ती साप सुरळ्या बघा. माझ्या जवळ निवडून आलेल्या संचालकाला धाकधूक लावली त्यांनी. मग मतदारसंघात किती आता अफवा सोडत असतील विचार करा. रोज नवीन काहीतरी सांगते ती, नवीन काहीतरी ऐकायला मिळतंय. 2-4 कोण तरी उठून तिसरंच बोलती ती. माझा साधा सवाल आहे, निवडणूक जिंकली, निवडणूक जिंकल्यावर कारखाना चालू केला, 7,26,000चं गाळप केलं, 40 कोटी मुळी टाकायच्या आत 1 महिना दिलं आणि 2500 रुपये देखील भाव दिला. गेल्या हंगाम सुरू झाला. हंगाम सुरू होताना मोठा कारखाना आहे, त्यानं 2500 रुपये जाहीर केले. कधी केले लक्षात आहे का? ज्या वेळेस मनोजदादा जरांगे पाटलावरती ठेका घेतला का म्हणून बोलले होते, त्या सभेमध्ये त्यांनी 2500 रुपये भाव जाहीर केला. 2500 रुपये भाव जाहीर केला. त्यानंतर मी म्हणलं आपला कारखाना जरा, आम्ही नवीन आहे, कारखाना अडचणीत आहे, नवीन होता बंद पडलं होतं, आता चालू झालंय, ह्यांचं 2500 येतं, मग आपलं 2550. मग त्यांच्यावर टीका व्हायला लागली, शिलकीतला कारखाना आहे आणि मग अडचणीतल्या कारखाना भाव जास्त देतोय. आणि मग त्यांना कसं बसं व्हायला लागलं आणि त्या ठिकाणी त्यांनी 2700 रुपये जमा केले. जाहीर किती केले? उपमुख्यमंत्र्यांपुढे 2500. जाहीर किती केले? 2500. जमा किती? 2700. माझ्या परस्पर पोरांनी स्टेटस 2750. मग पवार साहेब कापसेवाडीला आले. भाषणात बोलता बोलता ग्रामीण मधला पोरगा मी बोलताना म्हणले एक धपका देतो. ती शब्द झाला प्रसिद्ध आणि त्या धपक्यावर त्यांनी केलं 2800. त्यांनी 2800 केल्यावर मी म्हणलं आपण 2800 तर 2800 25 ते 3000 रुपये भाव देण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली. मला सांगा एकानं तर वाढवलं का त्याच्यावर? बर साधा विषय, त्यांनी 2500 रुपये म्हणली होती. मी म्हणलं असतं इटल कारखाना अडचणीत आहे, ही मोठी आहे, त्यांच्याबरोबर कुठं दांडू खेळू, 2400 रुपये करतो, वाढलं असतं का? आता काट्याचा काटा काढू. मला सांगा विठ्ठल कारखान्यानं भाव वाढवला, 300 ते 400 आगाव द्यायला लागलं का नाही? 300 ते 400 न काय झालं बघा. सोलापूर आता 20 तारखेला दाखवू घे. खरंय उद्याच्या साधं बघा, सोलापूर विभागामध्ये 212 लाख टन ऊस गाळप झाला. 212 लाख टनाला 300 रुपयानं गुणलं तर 636 कोटी रुपये
ही शेतकऱ्याला आगाव मिळालं. आवाजामुळं 400 ने हिशोब केला 825 कोटी रुपये शेतकऱ्याला आगाव मिळालं. ह्यांचाच हिशोब करू, ह्यांचं 25 लाख गाळप झालं. त्या ठिकाणी प्रायव्हेटचं मिळून 40 झालं. 25 लाखाला 300 रुपये म्हणलं तर 75 कोटी रुपये झाले. 400 म्हणलं तर 100 कोटी रुपये झाले. कुणाला मिळव? माढा तालुक्यातल्या शेतकऱ्याला. मग मला सांगा ही मिळणार कोणाला होतं? म्हणून मला शिवाय देते ती बघा. मी यांचा बांध रेटायला गेलोय मग तरी मला शिवाय देते. त्यांचं 100 कोटी घालवलं पण मिळलं कुणाला? मला निवडून कुणी दिलं कारखान्याला? मी पैसे कुणाला मिळवून देतोय? माझं काय चुकतंय का? मग मला साधा विषय कळत नाही. तुम्ही भाव जाहीर करत असताना बरं यंदा मी म्हणलं 3500 रुपये देतो. पुन्हा काय म्हणली? आई इलेक्शन मुळे खोटं बोलतय, देताच येत नाही, परवडतच नाही. आणि लयच मग मी हिशोब सांगितला कसं देता येतंय रिकव्हरी वाढल्याचा. मग म्हणली 1 रुपया वाढवतो. मग आता कसं परवडायला लागलो? बरं 1 रुपया म्हणल्यावर मी म्हणलं 2 रुपये घ्या. गप 40 झाली का नाही? बोलली पुढं. मग मला सांगा त्या ठिकाणी त्यांनी नवीन पॉइंट काढला. ह्यांच्या कारखान्याला 34 कोटी तोटा झालाय म्हणली आणि ह्यांनी भावाचं काय बोलती ती आमच्या कारखान्याला 90 कोटी नफा झालाय. आता म्हणलो कोण कोणाची घालवायला लागलंय तीच कळना. आता साधा विषय 40 कोटी मागचं देणं दिलतं त्याच्यामुळे तो कॅरी फॉरवर्ड लॉस होता ती बी सोडा. तो अट्यात आहे तरी 3500 देतो आणि 90 कोटी फायद्यात येतील म्हणते परवडत नाही. एखाद्या म्हणला असता ही 3.5 म्हणतोय मी 4000 देतो म्हणली का? त्याला काय लागतो? मला बरं ही झालं. माड्याच्या सभेत अर्ज भरायला आलं. उमेदवार काय म्हणते? विठ्ठल कारखान्यावर 800 कोटी कर्ज आहे, तुम्हाला फेडायला यायचंय काय? मला गणितच कर. बरं निवडणूक कशाची हो? अर्ज कशाचा भरायला लागला होता? मग कारखान्याचा काय संबंध आहे? बोलती ती कशावर? काय संबंध आहे का? ऊसाला भाव देणं, ऊसाला ऊस नेणं, काटा न हंता नेणं ही कारखान्याच्या चेअरमनचं काम आहे. ह्याचा आमदाराचा काय संबंध आहे का? आपलं म्हणणं असं आहे आपण विधानसभेवरती बोलूया. माझा पहिला प्रश्न आहे त्यांना, गेल्या 30 वर्ष एक हाती सत्ता असताना देखील आज वडशिंग ते आज त्या ठिकाणी निमगाव रस्ता का झाला नाही? आज तडवळे ते निमगाव रस्ता का झाला नाही? वडशिंग म्हैसगाव रस्ता किती वेळा नारळ फोडला? आता सगळ्याला कळायला लागलंय बघा. आता ह्यांचं पुस्तक सगळीच उघडून बसली ती. त्यामुळे ह्यांचा कार्यक्रम पवार साहेब यायच्या आधीच झालाय. साधा विषय सांगतो. मला सांगा गेल्या 30 वर्षात वडशिंग किंवा तालुक्यामध्ये कुठेही गेला तर रस्ते झालेत का हो? आता मी निमगावरनं इथे असतो पोटातलं पाणी सुद्धा हलत नव्हतं. मला सांगा जसं मगाशी भारतनाना पाटील साहेबांनी सांगितलं की मी आपल्याला या निमित्ताने शब्द देतो की तुम्ही उद्या 20 तारखेला तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून निवडून द्या. पवार साहेबांचं राज्यामध्ये सरकार महाविकास आघाडीच येणार आहे आणि पवार साहेबांच्या साथीला इथला खासदार तुम्ही निवडून दिलाय. उद्याचा आमदार निवडून द्या. पहिल्या 2 वर्षात तालुक्यातले सगळे रस्ते त्या ठिकाणी चकाचक डांबरी करून दाखवतो. मुरुम नाही, डांबरी आणि बिन कमिशन खाता. माझा या निमित्ताने त्यांना सवाल आहे की आज गेले 30 वर्ष तुम्ही सत्ता आहे,
मग त्या ठिकाणी रस्ता नाही. आज गावात लाईटचा मोठा प्रश्न आहे. सबस्टेशन का झालं नाही, डीपी का एक्सटेन्शन मिळाले नाहीत, आज शेतकऱ्याच्या दिलासा देणारं काम का करता आलं नाही. उद्याच्या काळामध्ये आपल्याला सबस्टेशन करून त्या ठिकाणी इथल्या शेतकऱ्याला लाईटची सोय करण्याची जबाबदारी देखील या निमित्तानं आपली घेतो. उद्याच्या काळामध्ये आपल्या गावात अण्णाभाऊ साठे नगरचं स्मशानभूमीचं काम असेल, वाडी वस्तीवरचं रस्ते असतील, पांदन रस्ता असेल, शिवाचा रस्ता असेल, या भागातला जे वडार समाजाचं समाज मंदिर असेल, त्या ठिकाणी सगळी कामं उद्याच्या काळामध्ये करण्याची जबाबदारी आपल्या सगळ्याच्या साक्षीनं नम्रपणे घेतो. आपण उद्याच्या 20 तारखेला तुतारी पुढचं बटन दाबा आणि ही सगळी कामं आपण त्या ठिकाणी करण्याची जबाबदारी घेतो. ही जबाबदारी घेत असताना त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये कुस्ती खेळणारे मल्ल भरपूर आहेत. आपल्या इथं कुस्ती संकुल देखील करण्यासाठी आमदार फंड आपल्याला देण्याची जबाबदारी या पुढच्या काळामध्ये आम्ही घेऊ. आपल्या पैलवानांना प्रोत्साहन देण्याची आणि आपले पैलवान त्या ठिकाणी हिंद केसरी, मल्ल, महाराष्ट्र केसरी, चॅम्पियन आणि ते त्या ठिकाणी राज्य आणि सरकारच्या 5% आरक्षणामधनं त्या ठिकाणी आपल्याला सरकारी नोकरीमध्ये जातील अशा पद्धतीचं काम. मग त्या ठिकाणी अकॅडमिकली काम आपल्याला करावं लागेल. इथल्या मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड नाही, इथल्या मुलांना त्या ठिकाणी जिम नाही. हे सगळ्या गोष्टी उद्याच्या काळामध्ये करायच्या असतील तर आपल्याला परिवर्तन करण्याशिवाय पर्याय नाही. आज आपल्या भागाचा विचार केला तर त्या ठिकाणी नदीचं पाणी जेव्हा आपल्याला उन्हाळ्यात गरज असते, आपली पिकं तोंडाला आलेली असती ती, तेव्हा नेमकं पाणी येत नाही. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पाण्याचं योग्य नियोजन काय करावं लागेल तर उजनी धरण 123 TMCचं आहे. आता उजनी धरणाचं पाण्याचं थोडा सगळीकडेच वाटप झाल्यामुळं आपल्याला भीमा नदीवर आणि त्या ठिकाणी सीना नदीवरती 10 मीटर उंचीचे हायड्रोलिक बंधारे, जेणेकरून लिकेज होणार नाही, गळती होणार नाही आणि त्याच्यावरनं पूल असेल, वाहनं इकडून तिकडे जातील आणि त्याच्यातून 10 मीटर उंचीचं पाणी साठल्यावर भीमा नदीमध्ये 20 ते 22 TMC पाणी आणि आपल्या सीना नदीमध्ये 4 ते 5 TMCचं 25 ते 27 TMC पाणी उद्याच्या काळामध्ये अडवून आपल्या शेतकऱ्याला अधिकीचं पाणी मिळवून देण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊया. उद्या पवार साहेबांच्या विचाराचं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त निधी तुमच्या माढा मतदारसंघात आणून मी तुम्हाला दाखवेन, एवढा शब्द आपल्याला या निमित्तानं देतो. गेल्या कित्येक वर्षामध्ये मी त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं की आम्हाला तुम्ही निवडणुकीचा अजेंडा द्या. मगाशी सरांनी सांगितलं तुम्हाला का निवडून द्यायचं आणि तुमच्या पोराला का निवडून द्यायचं. आज ज्यावेळेस मी प्रचाराला जातोय, मी बघतोय, मी जी भूमिका मांडतोय, मग आपल्याला त्या ठिकाणी केळी संशोधन केंद्र असेल, त्या ठिकाणी माड्याच्या सर्वांगीण विकासाचा असेल. माड्यात गेल्यानंतर माड्याच्या रेल्वे स्टेशनला गाडी थांबत नाही, माड्याचे ST स्टँड मध्ये चिलार उगवली आहे. माड्याच्या तहसीलची अवस्था काय, माड्याला आता नगराध्यक्ष पण आणि आमदार देखील उभा आहेत, पण गेल्या 1 वर्षात 31 वेळा पाणी प्यायला आलंय. म्हणजे 365 दिवसात 31 वेळा म्हणजे 10 दिवसाला एकदा पाणी. हाच का तुमचा 30 वर्षाचा विकास. आज रोजगार निर्मितीचं एकही साधन माढा तालुक्यामध्ये नाही, शिक्षणाची कोणतीही सोय नाही, इंजिनिअरिंग, मेडिकल, आयुर्वेदिक कोणत्याही पद्धतीचं कृषी कोणतंही कॉलेज नाही. आज आमच्या मुलांना त्या ठिकाणी बाहेरच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम करावं लागतंय आणि शिक्षण घ्यावं लागतंय. परंतु माझ्या मुली विद्यार्थिनी त्या ठिकाणी माझ्या भगिनींना मात्र शिक्षणापासून वंचित ठेवलं जातं. मुलं कुठेतरी जाऊन शिकतात, परंतु त्या ठिकाणी मुली मात्र आमच्या भगिनींना शिक्षणापासून वंचित. तर उद्या तालुक्यामध्ये आपल्या शिक्षणाचं संकुल उभा करण्याचा मानस देखील आमचा आहे. उद्या आपल्या भागामधला सगळ्यात मोठा जिव्हाळ्याचा प्रश्न त्या ठिकाणी आरोग्याचा आहे. आपल्या इथं सोनोग्राफी, MRI, CT स्कॅन, त्या ठिकाणी आपल्या इथं कार्डिओ, आज कोणतंही काम आपल्या इथं होत नाही. आणि आपल्या इथं जे काम होत नसल्यामुळं त्या आपल्या कितीतरी पेशंटला जात असताना आपल्याला एखादा पेशंट सोलापूरला न्यायचा आहे, बार्शीला न्यायचा आहे आणि नेमकं वडशिंगचं फाकट पडते आणि माणूस त्याच जाईपर्यंत त्याचा. त्यामुळं आपल्याला आरोग्याची सेवा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने उभा करायसाठी उद्याचं परिवर्तन करायचंय. आपल्याला वडशिंगच्या गेटवर उड्डाणपूल पाहिजे का नाही, मग त्याच्यासाठी आपल्याला परिवर्तन करायचंय. उद्या आपल्या भागाचा सर्वांगीण विकास करत असताना
आपल्याला शिक्षणाच्या सोयीबरोबर MIDCच्या माध्यमातून जे शिकलेले तरुण आहेत त्यांना रोजगार निर्मिती करायची आहे. त्याच्या देखील साठी आपल्याला हे परिवर्तन करायचंय. हे परिवर्तन का करायचंय तर ज्यावेळी मनोजदादा जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी उपोषणाला सनदशील मार्गाने बसले होते, ते कधी ह्यांच्यावरती बोलले होते का? पण तरी देखील ह्यांनी त्यांना ठेका घेतलाय का म्हणून समाजाला त्या ठिकाणी भावना दुखावल्यात का नाही? कारण होतं का ह्यांनी बोलायचं? काय संबंध होता का? मग तरी देखील बोलले का नाही? ह्याचा उद्याच्या निवडणुकीत आपल्याला हिशोब चुकता करायचा आहे. त्या ठिकाणी त्यांचे आताचे उमेदवार त्या ठिकाणी युवराज सोन्याचा चमचा घेऊन त्या ठिकाणी जलमलेले, बारीक बोलतोय, सोन्याचा चमचा घेऊन प्रिन्स चालमीन, मला सांगा ही वडशी निमगाव रस्त्यानं जर 2-4 वेळा गेला आणि काच खाली करून जाते गाव का माहित आहे का? दुर्ल्यानं छातीत चिकूल होते. दुर्लात गेल्यावर आपल्या झालं नाही का? दुर्ला किती वर्ष झालं खातोय आपण? त्यांनी पंढरपूरला मनोजदादा जरांगे पाटील साहेबांची सभा होती. त्या सभेला सगळ्यांनी मदत केली, पण कोणीही बोलून दाखवली. समाजाचं कर्तव्य होतं. ह्यांनी त्या ठिकाणी 50,000 रुपये देऊन समाजाला विकत घेतल्याची, समाजाच्या बधी पैशामध्ये किंमत केल्याची भावना त्या ठिकाणी दाखवली. आणि त्या ठिकाणी समाजाने देखील त्यांना 1-1 रुपया 2-2 रुपये फोन पे केले का नाही? हो, एकानं तर 6 रुपये केलं, त्याला पैसे परत केले. मला या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या साक्षीनं एक त्यांना प्रश्न विचारायचा आहे. त्या ठिकाणी आपल्याला फोन पेच्या माध्यमातून 1-1 2-2 रुपयाचं किती रुपये तुमच्या खात्याला आले? तुम्ही ते पैसे काय केले, का वापरले? समाजाचे पैसे आहेत, त्याचं तुमचं स्टेटमेंट जाहीर करावं. समाजाचे पैसे तुम्हाला वापरण्याचा अधिकार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजाचा स्वराज्याचा काळ आठवा. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना पैशाची नड पडली. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यामध्ये एका सावकाराकडे गेले आणि त्याला म्हणले स्वराज्याला पैशाची गरज आहे, कर्ज दे, कर्ज दे म्हणून गेल्यानंतर त्याने विचारलं तारण काय देणार, घाण काय ठेवणार? त्यावेळेस महाराजांनी एक गवताची काडी उचलली आणि त्या सावकाराला दिली आणि कर्ज घेतलं. कर्ज फेडायला परत महाराज गेले आणि कर्ज फेडल्यावर गवताची काडी मागितली. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं गवताची काडी महाराज कशासाठी त्या ठिकाणी, तर त्यावेळेस महाराज कडाडले आणि महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी माझ्या स्वराज्यातलं गवताची काडी देखील कुठं घाण राहता कामा नये. हा विचार महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिला आणि त्या महाराष्ट्रात राहणारे आपण मावळ्यात. आणि ही कसली अवलाद आहे? समाजाचे पैसे घेऊन मुख गिळून गप बसलेत. आज का उत्तर देत नाही? मी प्रत्येक सभेतनं तुम्हाला प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर दिलं का? त्याचं तुम्ही पैसे परत देणार आहात का? समाजाचे घेतलेले 1 रुपया असू द्या, महाराजांनी शिकवले गवताची काडी सुद्धा घाण ठेवायची नाही. मग 1 रुपया तर तुम्ही समाजाचा वापरायचं कारण काय? त्याचा प्रश्नाचं उत्तर उद्याच्या निवडणुकीला मत मागायच्या आत त्यांनी दिलं पाहिजे. ही मी मताच आहे. त्या ठिकाणी मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, धनगर आरक्षणाचा विषय असेल, त्या ठिकाणी लिंगायत समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, महादेव कोळी समाजाचा आरक्षणाचा विषय असेल, हे सगळे आरक्षणाचे विषय सरकार जुजवत ठेवतंय. राज्यात आणि केंद्रात सरकार आहे, मग का आरक्षण द्यायला जमत नाही? त्या ठिकाणी नादी लावायचं आणि त्यांचं गाजर बाळवून घ्यायचं, अशा पद्धतीची पोळी भाजून घ्यायची सरकारची भूमिका आहे. त्यामुळे हे सरकार राज्यातलं बदलायचंय म्हणून पवार साहेबांनी कंबर कसले. वयाच्या 84व्या वर्षी महाराष्ट्र उलटा पालटा करून पिंजून काढायला लागलेत. आणि महाराष्ट्रामध्ये ज्यांनी गद्दारी केली, ज्यांनी पवार साहेबांचा पक्ष काढून घेतला, ज्यांनी चिन्ह काढून घेतलं, त्या लोकांना गाडण्यासाठी पवार साहेबांनी आता महाराष्ट्र पिंजायला चालू केलाय. उद्याच्या निवडणुकीमध्ये या निवडणुकीचा करिश्मा कोण असेल तर त्या ठिकाणी पवार साहेब आहेत. उद्याचं मत कुणाला? अभिजित पाटलाला नाही, उद्याचं मत शरदचंद्र पवार साहेबांना आहे.
84 वर्षाचा योद्धा आता लढतोय आणि त्याला आपण आजोबा नातू म्हणून त्याला साथ देण्याची वेळ आली आहे. आणि साथ देण्यासाठी मी आपल्याला पक्ष पार्ट्या राजकारण सगळं बाजूला ठेवा आणि उद्याच्या काळामध्ये या महाराष्ट्राला त्या ठिकाणी पक्षफोडीचं राजकारण आवडलं नाही. पवार साहेबांचा पक्ष फोडला, माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा पक्ष फोडला. आज महाराष्ट्राला वेगळी संस्कृती निर्माण झाली. आज खोके सरकार म्हणून त्या सरकारकडे बघितलं जातं. सरकारकडून कोणतंही काम त्या ठिकाणी शाश्वत झाले असं दिसत नाही. आणि मग ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी कमिशनचा धंदा सुरू झालाय आणि या कमिशनच्या धंद्याला या सरकारला आता परिवर्तनाच्या याच्यातून मार्ग काढून उद्याची निवडणूक आपल्याला राज्यातली पवार साहेब जिंकणार आहेत. विधानसभेची निवडणूक आपल्याला जिंकायची आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून खूप काही गोष्टी आपल्याला बोलायच्यात. आपल्याला उद्या त्या ठिकाणी जयंत पाटील साहेबांची उपळाईला सभा आहे. आपण सगळेजण सभेला देखील यावं. मी या निमित्तानं त्यांना खूप प्रश्न विचारले. या काही प्रश्नाचं आता उत्तर देत नाहीत आणि मग त्यांनी त्या ठिकाणी काय चालू केलं. मला म्हणते ती ही बाहेरचं आहे, उद्या काम पडलं तर पंढरपूरला जायचं का. माझा त्यांना सवाल आहे, तुम्ही 30 वर्ष आमदार आहे, तुमचं माडा शहरात ऑफिस आहे का दाखवा. मग यांना भेटायला कुठं जायचं. निमगावला. निमगाव कुठं आहे. करमाळा मतदारसंघात. हीच उपरी आहे ती. मी मतदारसंघातला मतदार आहे. देगाव माझं गाव आहे, ह्या मतदारसंघात आहे आणि तरी देखील ह्या पद्धतीची जी भूमिका घेतली जाते ह्या पद्धतीची भूमिका घेऊन निवडणूक होणार नाही. या निवडणुकीच्या मुद्द्यावरती निवडणूक बोलत नाहीत. आज निवडणुकीमध्ये दुसरेच फंडे वापरायला लागलेत. कारण मगाशी सांगितलं मामाने खालनं काटालय जोरात आहे. त्याच्यामुळं नवीन काहीतरी फंडे आणतील, नवीन गोष्टी करतील. परंतु कालच्या निवडणुकीनं आपल्याला दाखवलंय की आपल्याला आता काही चालत नाही. आता फक्त तुतारी वाजवणारा माणूस आणि पवार साहेब चालतात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपल्याला सगळ्याला उद्याची निवडणूक त्या ठिकाणी जिंकायची आहे. आपण खासदार बदलला, आता आमदार बदलायचा आहे. नवा खासदार नवा आमदार करायचा आहे. मी आपल्याला या निमित्तानं शाश्वत सांगतो की आपलं शेअर्स ऊस याच्या बाबतीत काही काळजी करू नका. गेल्या वर्षी 10,000 टन तुमच्यातनं ऊस नेलाय. यंदा सुद्धा जेवढा पाहिजे तेवढा सगळा ऊस तुमचा नेऊ. 8,000चा कारखाना 6,000 वाढवून 14,000 टनानं केलाय. आपल्याला ज्याला ऊस पाहिजे, तुम्ही कुणाच्याही दबावाला भिवू नका. ऊसाला पट्ट्या खंबीर आहे. त्या ठिकाणी आपल्याला वाटत असेल तर मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की आपल्याला ज्याला शेअर्स भरायचा आहे, शेअर्स भरा. आपल्याला मताचा अधिकार देखील देऊ. कायमस्वरूपी आपल्याला त्या ठिकाणी जोडून उद्या कुणाच्याही दारात जाण्याची वेळ येणार नाही, हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने देतो. उद्या उसाच्या दबावाला कुणी कुणाला भिवू नका आणि बाकीच्या तर दबावाला तुम्ही भेट नाही. आणि जर तशी वेळ आली फोन करा, 1 तासात तुमच्यापाशी आहे. त्यामुळं ही निवडणूक एकटं नानाच भारी आहे. बघा, नानासारखी पवार साहेबासारखी माणसं पाटील असल्यावर उद्याचा गुलाल 23 तारखेला आपणच उधळणार आहे. निवडणूक बघा कोणत्या कपट नीतीनं सुरू आहे. एक अभिजित पाटील झेप नव्हता, अजून 3 आणून ठेवलेत. आता सर अभिजित पाटील नावाची हुडकून माणसं आणली ती. त्यांना बी डिमांड कसलं आलंय बघा. नाव सेम आहे, त्यांना बी बोलायचं कामच नाही. आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की त्यांनी कोणताही फंडा लावू द्या, काय बी करू द्या, आपण एकच गोष्ट बघायची. 2 नंबर तोतारी वाजवणारा माणूस पवार साहेब. नाव वाचायचंच नाही. नाव पेटीवर त्या मशीनवर शरदचंद्र पवार साहेब आहे. 2 नंबरला 2 नंबरचं बटन दाबायचं. तुतारी वाजवणारा माणूस त्या ठिकाणी निवडून द्यायचा. 20 तारखेला मतदान करून 23 तारखेला गुलाल उधळूया आणि या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याची संधी माझ्यासारख्या सामान्य पोराला द्या. मी तुम्हाला छोटंसं उदाहरण सांगून थांबतो. आमदाराच्या पोराला आमदार करणं आणि शेतकऱ्याच्या पोराला आमदार करणं काय फरक आहे बघा. चेअरमनच्या पोराला चेअरमन करणं आणि शेतकऱ्याच्या पोराला चेअरमन करणं. ज्यावेळेस विठ्ठलची निवडणूक लढलो त्यावेळेस ऊसाचा भाव चालू होता 2200 रुपये. आज किती? 3500 रुपये. टनाला किती पडले फरक? 1300 रुपये.
एखाद्याचा 100 टन ऊस जातोय, 1 लाख किती झालं? बुलेट येते का नाही? 200 लाख टन ऊस सोलापूर जिल्ह्यात गाळप होतो. 200 लाख टनाला 1300 रुपयानं गुणलं 2600 कोटी रुपये हे शेतकऱ्याला आगाव मिळाले. मग मला सांगा, एका चेअरमनच्या पोराला चेअरमन करून आणि शेतकऱ्याच्या पोराला चेअरमन करून, शेतकऱ्याच्या पोराला विठ्ठलचं चेअरमन केलं, पण अख्ख्या जिल्ह्याला शिस्त लावली का नाही? त्यामुळे उद्या माढा विधानसभेमध्ये आपण निवडून द्या. मी खात्रीनं सांगतो, उद्याच्या 5 वर्षामध्ये त्यांनी जेवढं 30 वर्षात काम केलंय तेवढं त्यांनी आकडा जाहीर करावा, त्याच्यापेक्षा आगाव काम करून दाखवतो. आणि उद्याच्या निवडणुकीनंतर, पुढच्या निवडणुकीच्या आधी माढा मतदारसंघ लोक बघायला येतील नेमका कसा विकास केलाय. 936 योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या आहेत, ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी रात्रीचा दिवस करून प्रत्येक वेळी निधी आणून आपल्याला कुठेही कमिशन न खाता सामान्य लोकांना त्याची मदत करण्याची भूमिका शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारावरती चालत त्या ठिकाणी मोठे दादा आणि धैर्यशील मोहिते पाटलांचे हात बळकट करण्यासाठी उद्याच्या 20 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद त्या ठिकाणी तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबून द्यावं. एवढं बोलतो आणि थांबतो. आपण सगळेजण गट तट पार्ट्या पक्ष सगळं सोडा. अजून एक घोटाळा करचाल, गावात पाहुणा येतं म्हणून जी निवडून येणार नाही त्याला मत वाया घालवू नका. तेवढं धन्यवाद आबा. या ठिकाणी आबांनी अतिशय चांगल्या प्रकारचं व्हिजन या ठिकाणी